नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 190ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे केलं, जे काही केलं त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचा आहे. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा येत आहे, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचे आहेत आणि ओंकार ध्यान.
आणि आता आपण 1 ते 1.5 मिनटाचं मौन ध्यान करायचं आहे. चेहऱ्यावरती स्मितहास्य, डोळे बंद आणि जे काही विचार येत असेल त्यांना येऊ द्या. अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनटाचं मौन ध्यान. थँक्यू सो मच. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सावकाश डोळे उघडायचे. आणि आता आपण समर्थांची आरती म्हणूया. जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा, वर्णाया मती देया रे. अक्कल कोटी वास करुनिया, दाविली अघटित चर्या रे. लीला पाशे बद्ध करुनिया, तोडिले भव भया रे. यवने पुशिले स्वामी कहा है, अक्कल कोटी पहारे. समाधि सुखते भोगुनी बोले, धन्य स्वामी वर्या रे. जानसी मनीचे सर्व समर्था, किती विनवू किती भवहरा रे. इतुके देई दीन दयाळा, नच तव पद अंतरा रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा, वर्णाया मती देया रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी याचे सुंदर आयुष्य जगल्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आजचा आपला चिंतनाचा विषय आहे, आयुष्यामध्ये 1 पाऊल मागे जा तर तुम्ही 100 पावलं पुढे जाल. येस,
आज आपल्याला याच्यावर चिंतन करायचं आहे की कधीतरी आयुष्यामध्ये आपल्याला कुठेतरी थोडं मागे जायला लागतं. थोडे मागे म्हणजे आपण थोडंसं आपल्याला स्वतःला हे करावं लागतं की आपण मागे गेलेलं चांगलं असतं. कारण का त्याचमुळे आपण 100 पावलं पुढे ऊर्जेने स्फूर्तीने पुढे जाऊ शकतो. कारण का बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमध्ये आपल्या सिच्युएशन्समध्ये असं वाटतं की अरे आपण हा निर्णय घ्यायचा की नाही घ्यायचा, याच्यामुळे आपण कदाचित आपलं काहीतरी चुकीचं होतं आहे का, वाईट होईल का, आपल्याला जे आत्ता चालू आहे कम्फर्ट झोन जो असतो आपला, याला आपण म्हणू शकतो, त्या कम्फर्ट झोनमधून जर बाहेर पडायचं असेल तर कदाचित कधीतरी तुम्हाला एक पाऊल मागे जाणं गरजेचं आहे. आणि एक पाऊल मागे जाणं असंही होऊ शकतं, काही ह्या अर्थाने होऊ शकतं, काही रिलेशनशिप्समध्ये आपण म्हणू शकतो किंवा अजून काही सिच्युएशन्समध्ये एक पाऊल मागे जाणं यासाठी की जर आपल्याला पुढे 100 पावलं जायची असतील तर कदाचित कुठेतरी आपल्याला एक पाऊल मागे येणं घेणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्याच्यावर चिंतन करून बघा. तुमच्या आयुष्यामध्ये असे काही सिच्युएशन्स येत असतील जिथे तुम्हाला असं वाटत असेल की अरे आपण एक पाऊल मागे चाललो आहे किंवा खरंच आपण मागे जातो आहे, आपण पुढे आपल्याला जायचं तर नाही, ते मागे जाणं यासाठी असतं, या गरजेचं असतं की त्यामुळे तुम्ही त्याच्या डबल, त्याच्या चौपट तुम्ही पुढे जाल, असं तुम्हाला पाहायचं आहे. या दृष्टीने तिकडे पाहिजे आणि तर तुम्ही कदाचित एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो तुम्ही निर्णय घेऊ शकाल. कारण का बऱ्याचदा काही निर्णय घेताना आपण हा पहिला विचार येतो, आपल्याला नकारात्मकता आपल्याकडे कदाचित आपल्या लहानपणापासून अशी कदाचित भिनवली जाते की त्यामुळे आपण काही वेळा निर्णय घेऊ शकत नाही. आणि आपल्याला कदाचित आपल्याही सरकारचं असं वाटतं की अरे आपण मागे चाललो आहे, आपल्याला तर पुढे जायचं, पण ते मागे जाणं नसतं. मागे जाणं गरजेचं होतं कारण का तुम्हाला पुढे अजून 100 पावलं जायचं आहे. तर या अर्थाने खरं मला सांगायचं आहे, हा बोध आपल्याला घ्यायचा आहे, याच्यावरती आपल्याला चिंतन करायचं आहे की एक पाऊल मागे जाणं म्हणजे मागे नाही, तर ते आपल्याला पुढे 100 पावलं नेणारं असतं आणि म्हणून आपल्याला ते मागे जायचं असतं. तर नक्की याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.